अनुवहिनी, राघवला फोन करू का? करतो, काय फरक पडणार आहे? जे व्हायचं ते होऊ दे. का केलं असेल राघवने असं? सगळे पैसे घेऊन काय करत असेल राघव? ते एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, तेही गेलं हातचं. सगळ्याची नासाडी करून कुठे गेला असेल हा माणूस? बरं अनु, ऐक, मी निघतो, ऑफिसला निघालो. दादा तुम्ही निघालात पण? हो अगं, आणखी सुट्ट्या मिळणार नाहीयेत, खूप झाल्यात ना सुट्ट्या. पण तशी काही गरज लागली, इमर्जन्सी असेल ना तर तू मला फोन कर, मी येईन लगेच. उगाच एकटीच धावपळ करत बसू नकोस. आणि आवी बरोबर स्वतःची पण काळजी घे. वेळेत जेवा सगळ्यांनी. हो दादा, पण दादा तुम्ही 1 मिनिट थांबा ना, तुमचा डबा भरला नाही. मी तुम्ही एकच मिनिट थांबा, मी डबा भरते. नको, अजिबात नको, मला ऑलरेडी खूप उशीर झाला. दादा सॉरी, मला आधी माहिती असतं तर भरून ठेवलं असतं. सॉरी काय म्हणतेस, कॅन्टीन मध्ये मिळेल मला जेवण, काही प्रॉब्लेम नाही. चल येतो, उशीर झाला. सांभाळून जा. हो हो हो. हॅलो, अनुप्रिया पाटकर आहे का? हा बोलते. आपण कोण? मी सोनाली बोलते, आरजे क्लासमधून. हॅलो मॅम, बोला ना. मी अनुप्रिया बोलते. अगं अनुप्रिया, तू क्लासला आली नाही आहेस, काय झालं? तुला क्लास कंटिन्यू करायचा नाही आहे का? हा मॅम, करायचं आहे पण मॅम सगळ्यात आधी सॉरी. म्हणजे क्लास सुरू झाल्याच खाडे झालेत माझे. घरी एक इमर्जन्सी आली होती, मी येऊ शकले नाही क्लासला, कारण मागच्या आठवड्यात माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. कालच डिस्चार्ज मिळालाय त्यांना. सॉरी. कसे आहेत पण आता ते? बरी आहे का त्यांची तब्येत? होतीये, रिकव्हरी होते त्यांची, वेळ लागेल जरा. ओके. पण अगं तुला क्लास कंटिन्यू करायचा आहे का? हो करायचं ना मॅम. मॅम म्हणजे या सगळ्या गडबडीत कितपत शक्य होईल मला कळत नाही हो. हे बघ, तुला जर खरंच इच्छा असेल आणि तुला जर खरंच मनापासून शिकायचं असेल ना, तर मी तुला स्पेशल एक्स्ट्रा वेळ देऊन शिकवू शकते. खरंच मॅम? मॅम थँक्यू, पण सॉरी, सध्या घरातल्या सगळ्या गडबडीमुळे मला क्लासला यायला जमणार नाही. म्हणजे मला घराबाहेर पडणं कितपत शक्य होईल माहीत नाही मॅम. खरंच सॉरी. इट्स ओके. गुड मॉर्निंग अनु. अश्विनी, भाऊजी, अरे या ना या. अरे तुम्ही कधी आलात मला कळलंच नाही. या या. अगं आम्ही अविनाशला बघायला आलोय. बरा आहे ना तो? हो बरे आहेत, खोलीत आराम करतायत. तुम्ही बसा ना, मी त्यांना घेऊन येते. हो. बस. श्री, अरे तू ऐकलंस ना अनु फोनवर काय म्हणाली? तिला आरजेच्या क्लासला जायला जमणार नाहीये. बिचारी, आत्ताच कुठे क्लास सुरू झाला होता आणि त्यात हे झालं. पण मला कळत नाहीये, तर अविनाश आलाय ना घरी, काय हरकत आहे क्लासला जायला? वहिनी तुम्ही आलात? हो. कसा आहेस अविनाश? बरं आहे, बरं आहे, आता बरं आहे. खरं तर मी येणार होतो घरी जरा बरं वाटल्यावर. मला थँक्यू म्हणायचं होतं, स्पेशली तुम्हा दोघांना. तू अख्खं बिल भरलंस यार. अवी, आता बस ना यार, किती वेळा थँक्यू थँक्यू करणार आहेस तू? आणि तसंही
आम्ही तुला सॉरी म्हणायला आलो होतो. तुला पार्टीला पाठवलंच नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. नाही भाऊजी, असं का म्हणताय तुम्ही? तुमची यात काहीच चूक नाहीये. तुम्ही प्लीज अपराधी वाटून घेऊ नका. अनु, अगं या सगळ्यात तुझा कुकिंग क्लास मिस झाला असेल ना? नाही म्हणजे आत्ताच कुठे सुरू झाला होता, एकच दिवस गेली असशील ना? हो, पण ह्यांच्या तब्येतीपेक्षा माझ्यासाठी महत्वाचं काहीच नाही. बरं आहे की तू? म्हणजे जर त्याला बरं वाटत असेल तर दुपारच्या वेळेस 2 तासासाठी जाऊन येऊ शकतेस तू, त्यात काय एवढं? नाही, पण काय गरज आहे? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जरा आता घरातलं वातावरण सगळं हल्लंय रे. माझं म्हणणं आहे, मला जरा बरं वाटलं, सगळं काही सुरळीत झालं की मग जाऊ देत ना. कुकिंगचा क्लास तर आहे. हो हो. तिला काय विचारतोस? मला विचार ना. नवरा घरात आजारी असताना हिनं बाहेर जाऊन केक बीक बनवायचा नाही, ते मला आवडणार नाही अजिबात. हो, पण पैसे भरलेत ना, ते वाया जातील. अरे हो रे अविनाश. आणि कसं आहे की 2 तासाचा फक्त प्रश्न आहे. जाऊन येईल ती, जाऊ दे ना तिला, एवढं काय. ठीक आहे, मग जा. खरंच? अरे असं काय करतो जावी? अरे घरात कामं असतात, तू आजारी आहेस, तुझी देखभाल कोण करणार? हा, नाही 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 नाही, अनुनी कुठेही जायचं नाही. त्यातून सगळ्या ह्याच्यातून वेळ कुठे मिळणार आहे तिला? अहो, सीमा वहिनी घेतील ना सांभाळून.